मोदी सरकारने 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे। न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे। या 8व्या वेतन आयोगाचा फायदा हा थेट 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारामध्ये किती मोठी वाढ होईल हे सांगते। ग्रुप डी कर्मचाऱ्यांचा, ज्यामध्ये शिपाई वगैरे पद येतात, त्यांचा सध्याचा मूळ पगार 18,000 आहे, त्यावरून तो 51,480 पर्यंत वाढू शकतो। त्याचवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पगार हा 2.5 लाखांवरून 7,15,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। बरं, फक्त पगारच नाही तर किमान पेन्शन देखील 9,000 वरून 25,740 पर्यंत वाढू शकते। 8व्या वेतन आयोगासाठी अधिकृत फिटमेंट फॅक्टर अद्याप जाहीर झालेला नाहीये, पण अंदाजानुसार तो 2.5च्या आसपास असू शकतो। कर्मचारी संघटना फिटमेंट फॅक्टर किमान 2.86 असावा अशी मागणी करतात, जेणेकरून किमान मूळ वेतन हे 26,000च्या वर निश्चित केलं जाईल। आता हे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर हा गणना सूत्र आहे ज्याद्वारे नवीन मूळ पगार ठरवला जातो। फॉर एक्झाम्पल, सध्याचा मूळ पगार 18,000 आहे, त्याचा 2.57 ने गुणाकार केला तर नवीन पगार हा 25,740 होईल। जेव्हा 7वा वेतन आयोग लागू झाला होता तेव्हा किमान मूळ पगार हा 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये झालेला। त्यावेळेस फिटमेंट फॅक्टर हा 2.57 इतका होता। त्याचप्रमाणे पेन्शनमध्येही 3,500 रुपयांवरून 9,000 रुपये वाढ झाली होती। आता फिटमेंट फॅक्टर एकदाचा जाहीर झाला की सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराचा गुणाकार करायला मोकळे होतील।